शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्टला मुंबईत प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांनी नोटीस बजावली आहे। मात्र नोटीस मिळताच तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचे स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे। भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 168 अन्वये ही नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत। बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी स्वतः तुपकरांना नोटीस बजावली। दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे। मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहने प्रतिकात्मकरित्या जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याची घोषणाही त्यांनी केली होती। नोटिशीनंतर तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत अशा नोटिसांना आपण घाबरत नसल्याचे सांगितले। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनाचा अधिकार संविधानाने दिला असून 27 ऑगस्टचे आंदोलन होणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। भारतीय संविधानानुसार आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। तो हक्क सरकार आमचा हिरावून घेऊ शकत नाही। पण चळवळी संपवायच्या, शेतकऱ्यांना बोलू द्यायचं नाही, त्यांचा आवाज दाबायचा असा प्रयत्न जर पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार करणार असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही, त्या दबावाला आम्ही झुकणार नाही। 27 ऑगस्टला असं आंदोलन होणारच आहे, जे आंदोलन आम्ही ठरवलं। तुम्ही गोळ्या घाला, तुम्ही फासावर लटकावा, तुम्ही तुरुंगात टाका, पण आमच्या मागणीसाठी आम्ही मुंबईत येणार आहोत आणि आंदोलनावर आम्ही ठाम आहोत। अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही। शेकडो गुन्हे आमच्यावर दाखल झाले, पण बापाच्या घामाच्या दामासाठी आणि मायचं कुंकू वाचवण्यासाठी प्रसंगी फासावर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे। 27 ऑगस्टला सगळे शेतकरी मुंबईत येणार।